नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी घारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, गेले अनेक एपिसोड्स मी आपल्याशी प्रवास हा विषय घेऊन गप्पा मारते आहे आणि मला वाटतं की आता हा विषय मी इतक्या अर्थांनी फुलवला आहे, कारण की मी हे सगळे प्रवास आयुष्यात केलेले आहेत. तर आय वॉज थिंकिंग की आता कुठल्या विषयावरती प्रवासमध्ये मी बोलू, आणि एकदम मला सुचलं की जलमार्गाने जे प्रवास केले जातात त्याविषयी पण मी छान आपल्या सगळ्यांशी बोलू शकते की, कारण की ते सुद्धा माझ्या आयुष्यात इतके संस्मरणीय अनुभव आहेत आणि जे मला आपल्या सगळ्यांशी शेअर करायचे आहेत. समुद्र, नदी किंवा छोटासा जलाशय असो, तलाव असो, त्या पाणवठ्याच्या काठाने जरी गेला ना तरी तो सुद्धा एक छान वेगळा प्रवास असतो आणि ती एक छान वेगळी अनुभूतीसुद्धा असते बरं का. तर मला आठवतं आहे, मी अगदी लहान असताना दक्षिण भारताच्या जेव्हा प्रवासाला गेले होते तेव्हा पहिल्यांदा मी जलमार्गाने प्रवास केला होता. तो पण स्वामी विवेकानंदांचं जे स्मारक आहे कन्याकुमारीला ते बघण्यासाठी आणि त्रिवेणी संगम तो अनुभवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम मी जहाजातून प्रवास केला. त्याच्यानंतर एक खूप रोमॅन्टिक आठवण आहे हां, की हो, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून लक्षात आलं असेल की काय मी आता सांगू शकते. तर जेव्हा मला पहिल्यांदा दिवस गेले होते तर मला नवरा भेटायला आला. मी माहेरी होते आईकडे आणि आम्ही दोघं मस्तपैकी आता कुठे जायचं, तर तो मला देवदर्शनाला घेऊन गेला आणि तिथे जवळच बोटिंगची सुद्धा सोय होती. तर आम्ही मस्तपैकी बोटिंग केलं होतं तेव्हा. मला इतकी भीती वाटत होती, पण नवरा होता ना सोबत, त्याने धीर दिला. तो म्हणाला, चल मैं हूं ना. आणि मी जलमार्गाने सुद्धा अशा अवस्थेत बोटीत बसून प्रवास करून आले होते. ही एक सुंदर आठवण आहे. आणखीन असे आम्ही एकदा गेलो होतो अष्टविनायक यात्रेला. तेव्हासुद्धा रात्रीच्या वेळेला एकदा नदीतून प्रवास करावा लागला होता आणि मला आठवतं आहे की माझ्याबरोबर जे नातेवाईक होते त्यातल्या काही महिलांची एकदम तारांबळ उडाली होती. भीती वाटली होती त्यांना की बापरे, आता कुठे आणि रात्रीच्या वेळी कुठे प्रवास करणार पाण्यातून वगैरे वगैरे. पण सगळे कुटुंबीय सोबत होते, त्याच्यामुळे तोही प्रवास आमचा सुखरूप झाला होता. मित्रांनो, नौकानयन किंवा सागरी प्रवास हा इतका अमेझिंग असतो ना की त्या पाण्याच्या लहरींवरती जेव्हा आपण तरंगतो, इट्स जस्ट अमेझिंग. पण तरीसुद्धा सगळ्या माध्यमातून प्रवास करताना आपण काळजीसुद्धा व्यवस्थित घ्यायलाच पाहिजे असते. जलमार्गाने प्रवास करण्याचे अनुभव असे जेवढे ट्रेन किंवा बसने आपण फ्रिक्वेंटली प्रवास करतो तेवढे काही जलमार्गाने आपण करत नाही. पण मला खूप आश्चर्य वाटतं की जे त्याच म्हणजे समजा मरीन इंजिनिअरिंग किंवा त्याच शाखेत काम करत आहेत, ज्यांचं करिअर आहे, ती माणसं कसं काय रोज प्रवास करत असतील आणि कुठल्या कुठे ते जातात, दूर दूरपर्यंत ते बोटीने किंवा जहाजाने प्रवास करतात आणि किती किती दिवस त्यांना त्यांचे घरातले भेटत नाही किंवा जहाजावर सुद्धा खायला प्यायला आपल्या इतकं मुबलक असतं की नाही मला ठाऊक नाही. अरे हो, आणखीन एक सुंदर प्रवास जलमार्गातला सांगायचंच राहिला बरं का. मी गोव्याला गेले होते, आमची स्टडी टूर गेली होती. तर तेव्हा आम्ही क्रूजवर पहिल्यांदी आम्हाला नेलं होतं आणि यू कॅन इमॅजिन की एकदम यंग एज आणि त्या दरम्यान आम्ही क्रूजवरती पोहोचलो. नंतर तिथे बँड होता, ऑर्केस्ट्रा होता आणि आमच्या कॉलेजचं आमच्या टीमचं त्यांनी स्वागत केलं होतं माईकवरून. मग एकच छान जल्लोष झाला होता. खास क्रूजवरती प्रवास करायचा म्हणून मी मस्त ड्रेस वगैरे असा सिलेक्ट करून तिकडे गेले होते ट्रिपला आणि हा कुर्ता आपण क्रूजवर जाताना घालायचा वगैरे असं प्लॅन केलेलं होतं. आणि नंतर क्रूजवर आम्ही मस्त डान्स केला सगळ्या तरुण मुलामुलींनी आणि इतकी मज्जा आली होती. तर प्रत्येकाचा नौका प्रवास किंवा जलमार्गाचा प्रवास जो आहे तो
झालेला असतोच एखाद्या वेळेला तरी. तुमचासुद्धा असा प्रवास झाला आहे का? तुम्ही कधी गेला होतात आणि त्याची काय आठवण आहे तुमच्याकडे? आणि तुम्ही अर्थातच कोणाला आणखीनही काही डायव्हिंग वगैरे येत असेल किंवा स्विमिंग येत असेल तर त्यांच्याकडे आणखीनही वेगळ्या प्रकारचे अनुभव असू शकतात प्रवास या जलमार्गाचा प्रवास या विषयातले. तर ते मला कॉमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हाला एकूणच माझी ही सिरीज, माझा प्रयत्न कसा वाटतो आहे? तुम्हाला आणखीन माझ्या या गप्पाष्टकमध्ये कुठले विषय माझ्याकडनं ऐकायला आवडतील याविषयीसुद्धा मला जरूर कळवा. जलमार्गाच्या प्रवासाचा विषय निघालाच आहे तर एक जाता जाता काय काय गाणी आठवत आहेत. ती म्हणजे असं नौकेत बसून ती अशी हिरोईन काय होडीतून चालली आहे वगैरे, अशी अनेक दृश्य माझ्या डोळ्यासमोर आत्ता क्षणात येऊन गेली. त्यातली काही गाणी गुणगुणते. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सकी न हम. आणि ते आणखीन एक गाणं आपली वैजंतीमाला त्यांचं, रुला के गया सपना मेरा, रुला के गया सपना मेरा, बैठी हूँ कब हो सवेरा, रुला के गया सपना मेरा. आणि मन पिक्चरमधलं माझं खूप आवडीचं गाणं, मनीषा कोइराला आणि आमिर खानवर, राणी मुखर्जीवर चित्रित झालेलं. किंबहुना त्या पिक्चरमधली बहुतेक गाणी जहाजावरती झाली आहेत काय काय त्याच्यातली शूट ना. त्याच्यातलं माझ्या आवडीचं गाणं, काली नागिन के जैसी जुल्फे मेरी काली काली. हो, काली नागिन के जैसी जुल्फे तेरी काली काली, सागर को मोती और सूरज को तू देती है लाली, देखी जो तुझको मन मेरा डोले, मन में बसा है तू हौले हौले, काली नागिन के जैसी जुल्फे मेरी काली काली. तुम्हालाही खूप गाणी आठवत असतील ना अशी जहाजातली. मला वाटतं मी थांबते, कारण की तुमच्या डोक्यात आता गाणी सुरू झाली असतील, अनुभव आठवत असतील तुमचे एक एक जलप्रवासाचे. तर मला जरूर कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला आता लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला आणखीन गप्पा मारता येतील आणि एकमेकांशी असाच संवाद आपण साधत राहू. आत्ता थांबते, भेटूया पुढच्या गप्पाष्टकच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.